मी वैशाली तेंडुलकर, फाउंडर ऑफ एलानोरा अ होम बाय द सी. केळवा बीचपासून चालत 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. ह्याची कल्पना ॲक्च्युली सुचली म्हणजे मध्ये जी धकाधकीच्या जीवनात लोक फिरत असतात त्याच्यापासून थोडासा त्यांना रिलॅक्स व्हावं, शांतपणे जगता यावं, एक मोकळा श्वास घेता येईल, अशा ह्या एक साध्या सुंदर कल्पनेतनं आम्ही एलानोराची निर्मिती केली. 2023 पासून आम्ही ही सुरुवात केली आहे. आज 3 वर्ष होत आली ह्याला. एलानोरा हे ऑस्ट्रेलियन नाव आहे, ज्याचा अर्थ आहे अ होम बाय द सी. आणि हे माझं होमस्टे जे आहे ते अगदी 5 मिनटं चालत केळवा बीचपासून असल्यामुळे हे नाव मला खूप आवडलं. आणि ज्याच्यामध्ये पूर्ण आजूबाजूला निसर्ग, समुद्र हे असल्यामुळे मी हे नाव ठेवलं त्याचं. इतर होमस्टेपेक्षा हे वेगळं आहे कारण इकडे आम्ही फक्त एकाच ग्रुपला एका वेळेला घेतो, त्यामुळे येणाऱ्या सगळ्यांना एक प्रायव्हसी मिळते. आणि त्याच्याशिवाय म्हणजे त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या आवडीप्रमाणे आम्ही तयार करतो. आणि इकडे पूर्णपणे त्यांची सेफ्टी, त्यांची प्रायव्हसी ही मेंटेन केली जाते. इथे येणाऱ्या गेस्टने ॲक्च्युली असं पूर्णपणे मुंबईपासून किंवा शहरातली जी धकाधकी असते, स्ट्रेस असतो, तो स्ट्रेस पूर्णपणे त्यांचा रिलीज व्हावा. त्यांना घरासारखंच पण घरापासून दूर एक आनंदी, रिलॅक्स होणारी वेळ मिळावा त्यांच्या स्वतःसाठी. हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला, की एक दिवसामध्ये ते पूर्ण रिलॅक्स होऊन परत नवीन कामाला उत्साहाने सुरुवात करतील. होमस्टेपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती एक स्वयंभू प्राचीन शीतलादेवीचं मंदिर आहे. आणि 8 मिनिटाच्या अंतरावरती केळव्याचा जो बीच आहे त्याच्यामध्ये पुरातन शिवकालीन किल्ला आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स येतात. तरुण मुलं, फॅमिली, कुटुंब, कॉर्पोरेट बॉन्डिंग्स हे सगळेच जण असतात. पण एक वेगळा अनुभव आला म्हणजे मला इकडे एक सीनियर सिटीजन लेडीजचा ग्रुप आलेला, ज्यांची साधारण गट होता 60 वर्षापासनं 83 वर्षापर्यंत. आणि त्या 83 वर्षाच्या ज्या आजी होत्या त्यांचं 3 महिन्यापूर्वीच कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं. आणि त्याच्यानंतर त्या इकडे आलेल्यात. आणि त्यांनी जाताना मला अगदी स्वतःहून ही गोष्ट सांगितली, की मी इकडे आल्यानंतर मला माझ्या मुलीकडे आलं आहे असं वाटलं, इतकी तुम्ही माझी छान काळजी घेतलीत. आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट इकडे खूप चांगल्या रीतीने एन्जॉय केली. ते त्या स्विमिंग पूलमध्ये पण केल्यात, त्यांनी सुंदर डान्स पण केलेत. म्हणजे तो जो एक त्यांचा आनंद होता त्या इकडे आल्यानंतरचा, तो मला कायम स्मरणात राहील. माझ्याबरोबर इकडे 4 माझ्या सहकारी लेडीज आहेत आणि एक आमचे काका आहेत. हे 5 जणांची टीम आहे माझी. आणि त्या 5 जणांमध्ये ज्या सगळ्या लेडीज आहेत ह्या अगदी गावातल्या होत्या. म्हणजे गावात त्यांना ह्या गावाच्या बाहेरचं काहीच माहिती नसलेल्या. पण गेल्या 2 वर्षात त्यांना ट्रेनिंग देऊन, त्यांच्याबरोबर राहून, त्यांना समजावून कसं करायचं आहे, त्या आता इतक्या वेल ट्रेंड झालेल्या आहेत की एक 5 स्टार हॉटेलमधले जशी सोय केली जाते तशी ती सोय ते स्वतःहून करू शकतात. त्यांनी ग्रास्पिंग त्यांचं खूप चांगलं आहे. त्यांनी खूप शिकायचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी न शिकलेल्या, लिहिता वाचता पण न येणाऱ्या, पण त्या इंग्लिश शब्द शिकून घेतल्यात त्यांनी फक्त ऐकून. आणि त्याच्यावरचे अक्षरांचं लक्षात ठेवून, ते एक म्हणजे पिक्चर लक्षात ठेवून अक्षरांचं त्याला रिस्पॉन्ड करायला लागल्यात. हे मला त्यांचं खूप कौतुकास्पद वाटतं आहे की त्या सगळ्यांनी इतकं पटकन शिकून घेतलं ह्या 2-3 वर्षामध्ये. आमच्या इकडे आल्यानंतर एक सगळ्यात मोठा इकडचा USP आहे म्हणजे तो 50 फुटाचा आमचा स्विमिंग पूल. ज्या स्विमिंग पूलमध्ये
लहान मुलांसाठी पण किड्स पूल आहे, ज्याच्यामध्ये त्यांची सुरक्षितता आणि स्वच्छता ह्याचे ध्यान राखले लागते. आणि मोठ्यांसाठी एक मोठा विस्तीर्ण स्विमिंग पूल आहे, जिकडे 15-20 लोकं पण अगदी आनंदात खेळू शकतात, रिलॅक्स होऊ शकतात. त्याच्याचबरोबर इंडोअर गेम्ससाठी एक वेगळा लाऊंज आहे, जिकडे कॅरम, टेबल टेनिस, कार्ड गेम्स, संगीत हे सगळं एन्जॉय करता येतं. आणि आउटडोअर गेम्ससाठी जेव्हा बॅडमिंटन, क्रिकेट, नंतर कौटुंबिक स्पर्धा, पॉनफायर या सगळ्यासाठी मोठा प्ले कोर्ट आहे, जो सुरक्षितरित्या डेव्हलप केलेला आहे. आणि त्याच्याशिवाय आमची ऑर्गॅनिक शेती आहे. त्यामुळे शहरातून आलेल्या लोकांना इतक्या 2-2.5 तासावरती ऑर्गॅनिक शेतीचा एक सुंदर अनुभव घेता येतो, जो आता फार रेअर झाला आहे. एक मोठी नारळाची आणि सुपारीची बाग आहे, ज्याचा एक चांगला एक्सपिरियन्स त्यांना फिरताना त्या आवारातून घेताना येतो. सो आता आमचं नेक्स्ट व्हिजन आहे, म्हणजे हा जो आमचा होमस्टे आहे हा समुद्रकिनारी आहे. सो आम्ही असा व्हिजन माझा आहे की दुसरा होमस्टे हा डोंगरावरती असेल आणि त्या दृष्टीने आम्ही आता सुरुवात केलेली आहे. पाचगणीला आमचं डेव्हलप होत आहे नवीन होमस्टेचं. सो हे एक नवीन आम्हाला कॅप्चर करायचं आहे की ते डोंगर म्हणजे पाचगणीच्या डोंगराच्या एकदम टोकावरती आहे, जिकडून अख्खी महाबळेश्वर आणि पाचगणीचा पूर्ण एरिया दिसतो. तो काही महिन्यातच आमचा चालू होईल आता. एलानोरा हे जे होमस्टे आहे ते मुंबईपासनं 2 ते 2.5 तासावरती आहे. ठाणे चेकनाक्यापासून 94 किलोमीटर आणि दहिसर चेकनाक्यापासून 74 किलोमीटर्सवरती असल्यामुळे सहजपणे रस्त्याने 2 ते 2.5 तासात तिथे पोचता येते. त्याच्याशिवाय रेल्वेची सुद्धा चांगली कनेक्टिव्हिटी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील केळवे रोड स्थानकापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. सो शांत, निवांत एक शहराच्या धकाधकीपासून दूर जाऊन आनंद घेता यावा आणि रिलॅक्स होता यावं, यासाठी आम्ही नक्की एलानोरा अ होम बाय द सीला व्हिजिट द्या. तुम्ही इकडे एक सुंदर घरासारखा अनुभव तुम्हाला मिळेल. अ होम अवे फ्रॉम होम. नमस्कार तुम्हाला. आमचं नाव सुनीता सुनील भोईर. आमची मॅडम म्हणजे 4 वर्ष आम्ही काम केले आहेत, पण आमची मॅडम म्हणजे आईसारखी आहे, असं म्हणजे मुलीसारखं पालते. तर आम्हाला काम करायला खूप म्हणजे आवडते असं. नमस्कार, माझं नाव आहे रेखा पांडू सुरूम आणि मी इकडे 3 वर्ष काम करते आणि चांगलं वाटते इकडे. आणि सर्व इकडे म्हणजे येतात ते लोक पण एवढे चांगले असतात ना, कामाला पण चांगलं वाटते काम करताना. आणि ते पण कसे म्हणजे एकदम व्यवस्थित असतात आणि आम्हाला पण काय एवढं त्रास पण देत नाही ते लोक. काही पाहिजे ते पाहिजे असं व्यवस्थित असतात आणि आम्हाला पण इकडे म्हणजे चांगलं म्हणजे वाटते कामाला इकडे यायला. आणि आमची मॅडम पण आहे ना, ते आम्हाला सर्वांना चांगलंच करते आणि मुलीसारखंच आम्हाला एकदम प्रेम देते आणि आम्हाला इकडे कामाला हे करतात असं. आणि इकडे म्हणजे कसं आलं ना का आम्हाला एकदम मस्त चांगलं वाटते काम करायलासाठी. नमस्कार, मी नीलम संजय भंडार. मी इथे गेल्या 3 वर्षापासून काम करते आणि ह्या सर्व माझ्यासोबत काम करतात. ताई आमची खूप चांगली आहे आणि गेस्ट येतात ते पण खूप चांगले येतात, म्हणजे जास्त त्रास वगैरे नाही देत आणि व्यवस्थित समजून वगैरे घेतात. ताई पण आम्हाला खूप चांगलं समजून घेते, काही चूक झाली तर माफ करते. आम्ही सर्व एकत्र मिळून समजून व्यवस्थित काम करतात. माझं नाव कविता नरेश भंडार. मी गेल्या 3 वर्षापासून काम करते आणि इकडे चांगला अनुभव आहे. म्हणजे आमच्या मॅडम सर्व चांगल्याप्रमाणे समजवून घेतात, समजून सांगतात, सर्व रेसिपी वगैरे समजून सांगतात. आणि गेस्ट येतात ते पण चांगलेच येतात आणि समजून घेतात. आम्हाला दीदी, ताई अशाप्रमाणे आवाज देतात. आम्हाला पण खूप आवडते आणि आम्ही पण प्रेमाने त्यांना काय हवं काय नको ते देतात. नाश्ता, लंच, डिनर प्रेमानेच आम्ही देतात. सर्व काय हवं नको ते बघतात